विधानसभा अध्यक्ष आणि अर्थात विधान परिषदेचे सभापती यांचे अधिकार आता निश्चित केले जाणार आहेत। अधिकारांचं पुनर्विलोकन करण्यासाठी समिती गठीत केली गेली आहे। देशाच्या लोकसभा अध्यक्षांनी समिती नेमलेली आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाचा मान दिला गेलेला आहे। नार्वेकरांच्या अध्यक्षतेखालील समिती लोकसभेला अहवाल सादर करणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे समितीचं अध्यक्षपद असेल। देशाच्या लोकसभा अध्यक्षांनी ही समिती नेमलेली आहे आणि या संदर्भातला एक अहवाल लोकसभेला सादर करायचा आहे। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचे अधिकार निश्चित केले जाणार आहेत। अधिकारांचं पुनर्विलोकन करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे। देशाच्या लोकसभा अध्यक्षांनी ही समिती नेमली आहे आणि त्या समितीच्या अध्यक्षपदाचा मान हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला गेलेला आहे। या सगळ्या संदर्भातला अभ्यास केल्यानंतर एक अहवाल तयार करून तो लोकसभेला सादर करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। त्यामुळे नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली ही जी समिती काम करेल, अधिकारांचं पुनर्विलोकन कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भातला सगळा अभ्यास करेल आणि मग त्याचा एक सविस्तर अहवाल तयार करून तो लोकसभेसमोर सादर करावा लागणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे या समितीच्या अध्यक्षपदाचा मान आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार। आता ही जी बातमी आपण बघतोय, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अधिकारांचं हे पुनर्विलोकन जे होणार आहे, खास समिती त्याच्यासाठी स्थापन झाली आहे। नेमकं हे कोणते अधिकार असतील आणि काय नेमकं या समितीकडून या संदर्भात केलं जाईल? यामध्ये भारतीय संविधानामध्ये एक चॅप्टर आहे, ऑफिसर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर, आणि राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि परिषदेचे सभापती आणि उपसभापती यांचा यात समावेश आहे। तर आर्टिकल 178 मध्ये स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर यांच्या तरतुदी आहेत आणि भारतीय संविधानामध्ये चेअरमन, स्पीकर वगैरे हे जे आहेत यांचे अधिकार नॉर्मली दिलेले आहेत, जनरली दिलेले आहेत, फार विस्तृत स्वरूपात दिलेले नाहीये। पण बरेचसे अधिकार आहेत त्यांना सभागृह चालवण्याचे, बिलाला मान्यता देण्याचे, मनी बिल काय आहे हे ठरवण्याचे, असे विविध अधिकार दिलेले आहेत। विशेषतः विशेष हक्काच्या बाबतीत सभागृहाच्या अध्यक्ष सभापतींना एक विशेष अधिकार दिलेले आहेत आणि विशेष हक्काचा प्रश्न कोणता आहे हे सगळं ठरवण्याचा, त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार आहेत। त्याप्रमाणे जे संसदीय आयुधे आहेत, लेजिस्लेटिव्ह डिव्हायसेस, हे सुद्धा मान्य करावे की त्याला अस्वीकृत करावं, हे सगळे अधिकार त्यांना नियमाप्रमाणे दिलेले आहेत। आणि या संविधानाच्या अंतर्गत आर्टिकल 187 अंतर्गत त्यामध्ये सेक्रेटरिएट आहे, राज्य विधानसभेचं सेक्रेटरिएट आहे, त्या संदर्भात सुद्धा त्यांना संपूर्ण नियमन करण्याचे अधिकार दिलेले आहेत। त्याचप्रमाणे विशेषतः सभागृहाचं संचलन करणं आणि आता नवीनच आपण 1985 मध्ये 10th शेड्यूल 10वी अनुसूची आपण दाखल केली घटनेमध्ये, घटना दुरुस्ती करून त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन संदर्भातले अधिकार माननीय सभापती आणि अध्यक्ष यांना त्या सभागृहाच्या संदर्भात दिलेले आहेत। 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 2003 याप्रमाणे हे 10वी अनुसूची दाखल करण्यात आली आणि त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन, कुठलं व्हॉलंटरीली आहे, मर्जर काय आहे, किंवा त्यामध्ये सदस्यांनी कधी क्रॉसओव्हर केलं, या संदर्भातले संपूर्ण डिसिजन हे पॅरा 6 प्रमाणे माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती, म्हणजे क्वाझी ज्युडिशियल डिसिजन आहे, हे एक ट्रिब्युनल आहे। त्या संदर्भात अध्यक्ष आणि सभापती च्या डिसिजन प्रमाणे सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष आणि सभापती एक ट्रिब्युनलचं काम करतात या 10व्या अनुसूची अंतर्गत। हे संपूर्ण अधिकार संविधानामध्ये दिलेले आहेत, पण असं एक वेगळं चॅप्टर नाहीये अध्यक्ष आणि सभापतीचे कुठले विशिष्ट अधिकार वगैरे असं, त्यामधून आपल्याला सगळं रीड करावं लागतं। आणि या संदर्भात मला सांगायचं की अध्यक्ष सभापतीच्या संदर्भात वेगवेगळे हे पार्लमेंटरी प्रथा परंपरा आपण ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स मधून घेतलेलं आहे आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसी संपूर्ण ब्रिटिश कॅबिनेट मिनिस्टर सिस्टीम याच्यावर आधारलेली आहे। आणि
पार्लमेंटचे किंवा विधानसभेचे सर्वाधिकार हे अध्यक्ष आणि सभापतीकडे असतात, जी ऍडमिनिस्ट्रेशनचे त्यांचं वगैरे. आणि त्यामध्ये एक एवढं महत्वाचं आहे की अध्यक्ष आणि सभापतीला संपूर्ण सभागृहाचं कामकाज हम्म, चालवावं लागतं. सभागृहाचे बजेट आहे किंवा डिव्हायसेस आहे निश्चित. किंवा वेगवेगळ्या कमिट्या आहेत अपॉइंट करण्याचे अधिकार, हे संपूर्ण अधिकार त्यांना दिलेले आहेत. अगदी. सर, धन्यवाद. तुम्ही हे सविस्तर विश्लेषण या सगळ्या संदर्भात केलं यासाठी.